ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती. ती लढत होती, ती जगत होती, ती जगण्याबरोबर जगवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. होय, ती सावित्री होती. होय, ती सावित्री होती. नमस्कार, माझे नाव कादंबरी निलेश कदम. मी इयत्ता 9वी भास्कराचार्य वर्गातील विद्यार्थिनी. आज आपल्या समोर विषय मांडते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींचा जन्म हाच पाप मानलं जायचं, ज्या काळात मुलींच्या 9व्या-10व्या वर्षीच त्यांचं लग्न केलं जायचं, ज्या काळात मुली या फक्त चूल आणि मूल याच गोष्टीपर्यंत मर्यादित होत्या, ज्या काळात मुलींना अबला मानलं जायचं, त्यांना शिकण्याचा अधिकार दिला जात नव्हता, कारण तेथील कर्मठ लोकांना माहीत होतं की जर स्त्रीच आपल्या स्त्री तबला झाली तर या कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. अशा अंधकारमय वातावरणात, अशा अंधकारमय जगात महाराष्ट्राच्या भूमीत, साताऱ्याच्या कुशीत, नायगावाच्या मातीत सत्यवती माऊलीच्या पोटी एका पंथीची ज्योत जन्माला आली, आणि ती ज्योत म्हणजे सावित्री. प्रत्येक मुलींप्रमाणे तिचं देखील वयाच्या 9व्या वर्षी विवाह करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी तिचा विवाह करण्यात आला. मित्रांनो, किती घाव सहन केले, किती मारहाण सहन केली. त्यांनी त्यांचं जीवन त्याग केलं ते फक्त स्त्री शिक्षणासाठी. त्या लढल्या, झटल्या, माघार घेतली नाही. आणि म्हणून आज प्रत्येक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात झळकत आहे. आज स्त्रिया डॉक्टर, इंजिनियर, डेप्युटी कलेक्टर, पायलट, पोस्ट ऑफिस कर्मचारी इत्यादी क्षेत्रात झळकत आहेत. आणि म्हणून आज म्हणून असं वाटतं की किती भोगले, किती सोसले, किती भोगले, किती सोसले, तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे. पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले, पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. धन्यवाद.